प्लास्टिक डिजिटल नेटवर्क प्रस्तुत विशेष बातचीत या कार्यक्रमामध्ये मी पंकज साठी सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारी सदस्य रावसाहेब पाटील। नमस्कार सर, आपण राजकारणामध्ये आलाय, राजकारणाची सुरुवात केली, एक राजकीय पार्श्वभूमी आपल्या परिवारापासून आहे, तर आपल्यामध्ये राजकारणाची आवड निर्माण कशी झाली? मी लहान असताना जे माझ्या वडिलांचं राजकारणात सुरुवात होती वडिलांची, त्या पार्श्वभूमीवर मी नेहमी बारीक लक्ष ठेवलं। शाळेतसुद्धा निवडणुकीत सहभाग घेतला, प्रत्येक निवडणुकीत शाळेत निवडणुका होत्या त्यावेळेस प्रत्येक निवडणुकीत मी सहभाग घेतला। त्याच्यासोबत कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये अमरावतीत मी चेअरमन निवडून आलो, तिथे सहभाग घेतला। माझे वडील जिल्हा बँकेचे संचालक होते, बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य होते, खामगाव पंचायत समितीचे सभापती जवळपास 9 वर्ष राहिले। त्यांनी त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं, त्यावेळेचं राजकारण असं होतं की त्यांना वसंतदादा पाटील यांनी विधानसभेचं तिकीट दिलं, पण एक आपल्या घरोळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांनी माणिकराव गावंडे यांना ते तिकीट बहाल केलं। दुसरं जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा स्वर्गीय भास्करराव शिंदे साहेब यांनी दिलं होतं, ते सुद्धा सावळे साहेबांना यांनी म्हटलं की सावळे साहेबांना तुम्ही व्हा जिल्हा परिषद अध्यक्ष। त्यावेळेचा विषय अलग होता, त्या पार्श्वभूमीवर मी त्यांचे विचार, शिंदे साहेबांचे स्वर्गीय भास्करराव शिंदे साहेबांचे विचार, स्वर्गीय मधुसूदन वयाळे साहेब होते अकोल्याचे खासदार, त्यांच्यासोबत राहून धोत्रे साहेब होते, कोलपे साहेब होते, संतोष साहेब होते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आज, त्यांच्यासोबत राहून मी बरंचसं सर्व पक्षांच्या सोबत राहून मी बरंचसं शिकलो। आज माझ्यावर जी पक्षांनी जबाबदारी दिली, जवळपास राज्याच्या ठिकाणी मी काम करत आहे, 7 वर्षापासून जवळपास मी काम करत आहे। आज मी 20व्या वर्षी कृषी पुन्हा बाजार समितीवर चांगल्या मताने निवडून आलो। कंटिन्यू मी दुसऱ्या निवडणुकीत निवडून आलो, बाजार समितीचा उपसभापती राहिलो, तिसऱ्या निवडणुकीत निवडून आलो, खरेदी विक्री खामगाव तालुका खरेदी विक्री संघात सुद्धा निवडून आलो। आपण एकूण राजकारणाला सुरुवात केव्हापासून केली, कोण्या पदापासून, कशापासून, कोण्या पक्षात किंवा कोण्या याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली वयाची? मी वयाच्या 18व्या वर्षी खामगाव तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो। वडिलांची जी काँग्रेसची पार्श्वभूमी होती त्याच पक्षामुळे गेली। त्याच्यानंतर मी सेवादलाचा सरचिटणीस झालो जिल्ह्यात काँग्रेसचं। त्याच्यानंतर बरेचसे असं कार्यकाळ निघत गेला, खरेदी विक्री झालो, मी बाजार समिती झालो, नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्याच्यात सर्वात जिल्ह्यातून खामगाव तालुक्यातून सगळ्यात पहिला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचं झाली। त्यानंतर सिंग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मी पवारसाहेब आपल्या इथं 1980 साली आले होते, त्यावेळेस मी जवळपास 7व्या वर्गात 6वी का 7वीत होतो। पवारसाहेबांचं म्हणजे मी 6व्या वर्गापासून पवारसाहेबांच्या बाबतीत आकर्षण होतं। साहेबांनी दिंडी काढली होती नागपूरपर्यंत पैदल, कापूस दिंडी म्हणून, ते कापूस दिंडी पाहायसाठी मी त्या वर्षी पवारसाहेबांना खामगावपासून 18 किलोमीटर कोलरी आहे, शाळेला चाट मारून मी पवारसाहेबांच्या भेटीला गेलो। त्यावेळेस पवारसाहेबांच्या पायाला फोडं आले होते, पट्टी बांधली होती, म्हणून मी पवारसाहेबांच्या पायाला हात लावून पाहिला। त्यावेळेस काही समजत नव्हतं एवढं, पण एक आकर्षण होतं पवारसाहेबांना, किंवा एवढा मोठा माणूस, मुख्यमंत्री माणूस, बदल कसा चालते आपल्या जनात जोड। आपण त्यावेळेस लहान होतो, मी 7व्या वर्गात होतो, 6वी इतके चालले जात नाही, पण एवढा मोठा माणूस पैदल कसा चालले, आपण गेलं पाहिजे। त्या दिवशी मी शाळेत चाट मारून पवारसाहेबांच्या भेटीला गेलो। तिथे आजही पवारसाहेबांचं मला दिलेला पेन आजही मी सांभाळून पेन ठेवतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी तुम्ही जुळल्यात आता सध्या परिस्थितीमध्ये, काँग्रेसमधून राष्ट्रवादी पवारसाहेबांसोबत तुम्ही जुळलं, तर मग राष्ट्रवादीचं कोणतं एक वेगळं आकर्षण वाटतं, किंवा या पक्षाशी आपण जुळलं पाहिजे, आपण या पक्षासोबत जाऊनच आपला विकास होईल, किंवा आपण आपलं काहीतरी काम करू शकतो, सामाजिक काम म्हणा, किंवा आपण मतदारसंघासाठी लोकांसाठी काम करू शकतो, असं काय तुम्हाला वाटलं पक्षामध्ये एकूण असलेलं? राष्ट्रवादी पक्षाची धोरणं जी आहे एकदम ताबडतोब धोरण आहे।
झटकन पटकन काम विचार त्यांचे एकदम फास्ट विचार आहे. तो आपलं काम ताबडतोब झालं पाहिजे. कार्यकर्त्याची दखल जी घेतली जाते राष्ट्रवादी, ती मला तरी वाटते किंवा जी आज राष्ट्रवादी दखल घेतली जाते कार्यकर्ते तशी दखल कुठे घेतली जाते. ते पण त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी पक्ष आपल्या इकडे जे शरद म्हणतो दखल घेतात त्या आपल्या इकडं आपल्या परिसरामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत हां. ते लक्ष देत नाही आहेत असं वाटत नाही का तुम्हाला किंवा पक्षाचे जे आपल्या विदर्भामध्ये जे कमकुवत आहे राष्ट्रवादी सुरुवातपासून त्याचं कारण नेमकं काय असेल? शरद पवार साहेबांचं दुर्लक्ष म्हणा किंवा इतर नेते जे आहेत ते लक्ष देत नाही असं म्हणणं आहे का तुम्हाला? एकूणच वाटते का परिस्थिती बघून? नाही, पश्चिम महाराष्ट्रात जी राष्ट्रवादीची आहे, पश्चिम महाराष्ट्रातले जे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते स्वयंभू नेते स्वतःचे नेते. आणि आज पवार साहेब म्हटलं की पवार साहेबांनी जे नेते घडवले जे कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादी सध्या उभी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, त्या तुलनेत विदर्भामध्ये त्यांचं दुर्लक्ष होतं का? विदर्भाकडे राजकीय दृष्ट्या विचार केला आता तुम्ही जे सदस्य नाही, विदर्भात जे कार्यकारी सदस्य असल्यामुळे तुम्हाला हा मुद्दे निमित्त मांडण्याची संधी मिळत हां. असेल, त्यात तुम्ही काय म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे विषयावर? त्यांचं दुर्लक्ष नाही. आपल्या इकडचे जे नेते आहेत यांचं जे त्यांच्याजवळ घेण्याचं काम पाहिजे ते घेत त्याच्याकडे पोहोचत नाही, पोहोचत नाही. काम घेऊन त्यांच्याकडे काम घेऊन पोहोचत नाही. कृषी उत्पादन समितीचे संचालक ते आज एक प्रदेशाध्यक्ष म्हणजे प्रदेश कार्यकारी सदस्यापर्यंत मदत आले. तर याच्यामध्ये तुमचं आतापर्यंत जे आपल्या मतदारसंघासाठी आहे त्या मतदारसंघासाठी तुमचं विजन काय आहे समोर भविष्यात? जो आपण काय करणार आहे तुम्ही? सत्य तुमचा पक्ष आहे त्यामुळे तुमचं सध्या आपल्या मतदारसंघात काय झालं पाहिजे? काय मंत्र्यांकडे काय मागणी करणार तुम्ही? आपल्या मतदारसंघात काय प्रयत्न दिसतील आहे तुम्ही असे करायचे? माझं एकच म्हणणं आहे, आपल्या बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुका, खामगाव शहर हे सगळ्यात मोठं गाव आहे. आज मोठी MIDC जिल्ह्यात जर पाहिली तर मोठी MIDC खामगाव आहे. बाजारपेठ पाहिली जवळपास विदर्भातून आपली पश्चिम विदर्भातली सगळ्यात मोठी बाजारपेठ खामगाव आहे. आज सूर्यफुलाचं बाजार समिती संचालक असताना नागपूरच्या हिंगणघाटपासून सूर्यफूल, करडी, सोयाबीन आजही मेकरपासून जालन्यापासून सोयाबीन खामगाव येते. तर माझं एकच आहे इथं की आपली खामगावची बाजारपेठ व्यवस्थित झाली पाहिजे. आणि खामगाव मतदारसंघासाठी माझी एक मागणी राहील, पक्षाकडे राहील. आज शासन राष्ट्रवादीचं आहे, आघाडीचं शासन असल्यामुळे माझं एकच मागणं आहे, खामगाव तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज कोण्या म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज कसं येईल याची काय माझी मागणी आहे. राजेश टोपे साहेब आमचे पक्षाचे मंत्री आहेत, अजितदादा साहेब आहेत. माझी त्यांच्याकडे मागणी तीच राहणार आहे किंवा खामगाव तालुक्यात, खामगाव शहरामध्ये मेडिकल कॉलेज यावं. दुसरं, पुण्याच्या धर्तीवर जी MIDC आहे तशी MIDC खामगाव तालुक्यात व्हावी व ग्रामीण भागातील जे शहरातील जे रोजगार जे मुलं शिकले पण ते रोजगाराअभावी घरी आहेत त्या मुलांना कामधंदा कसा मिळेल तो एक माझा तुम्ही समोरचा प्रश्न. तुम्ही शेतकरी परिवारातला शेतीशी तुमची नाळ जुळलेली आहे. तर सध्याची जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि राज्य सरकार कोणते असो, एक सामाजिक कार्यकर्ते एक शेतकरी म्हणून तुम्हाला नेमकं शेतकऱ्यांबाबत काय वाटतं? सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी पश्चिम विदर्भाने आपली तुलना केली तर यामध्ये तुम्हाला बदल काय म्हणजे काय जाणवतो असं? किंवा आपल्या इकडे कसं झालं, आता जखम पायाच्या बोटाला आहे, मलम लावल्या जाते तोंडात. आज शेतकऱ्याच्या कापसात भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. जास्तीत जास्त केंद्र सरकारकडून 100 ते 150 रुपये भाव वाढवला जाते क्विंटलवर. तर तेच जे शेतकऱ्याची फवारणीची औषधी आहे ती एका लिटरवर 250 ते 300 रुपये लिटरवर त्याची किंमत वाढवली जाते. खताची बोरी घेतली, 50 किलोची बोरी घेतली, त्याच्यावर 400 ते 500 रुपये वाढवले जातात. मजुरी वाढून राहिली. पण त्या हिशोबात शेतकऱ्याच्या मालाच्या भावाला जर भाव मिळाला तर मी तरी म्हणतो शेतकरी कोणतीच सबसिडी मागणार नाही, कर्जमाफी सुद्धा शेतकरी मागणार नाही. फक्त शेतकऱ्याला जो भाव पाहिजे तो भाव त्या खर्चाच्या आधारित भाव मिळाला पाहिजे. तर पश्चिम विदर्भात आपण जेव्हा आपलं पश्चिम महाराष्ट्रात जात आहे तिकडं बारामती असो किंवा तो पट्टा जो असो तिकडे जे शेतकरी प्रगत झाले त्यातून आपल्या इकडं मागासलेलं काय राहिलं? काय कारण काय त्याचं? राजकीय विषयंदा म्हणा की राज्यकर्त्यांचं मी तर म्हणतो त्यांना न सुचलेलं शहाण
आज आपली शेती पाहिली, विदर्भाची शेती पाहिली तर पश्चिम महाराष्ट्राची शेती एकदम हलकी शेती आहे. विदर्भात जुनी म्हण होती वराळ आणि सोन्याची कराळ. आज पश्चिम महाराष्ट्रातली बरीचशी मंडळी 100 वर्षापासून 100 वर्षाच्या अगोदर आपल्या इथं कामाला आलेली मंडळी आपल्या विदर्भात आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातलं जे नियोजन आहे, पाण्याचं नियोजन आहे, 17 किलोमीटर बोगद्यातून पाणी गेलं शेतकऱ्यासाठी. आजची परिस्थिती कशी आहे, आपल्या इथं या नदीतून त्या नदीत पाणी जात नाही, या धरणातलं पाणी त्या धरणात जात नाही. सोलापूर जिल्ह्यात जर पाहिलं तर फक्त 2च नदी आहेत. 35-36 कारखाने आहेत, साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यात पहा तुम्ही काय परिस्थिती आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आज खामगाव आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठमोठ्या नद्या, 8-10 नद्या, मोठमोठ्या नद्या आहेत, पण नियोजन शून्य आहे. कोणाचंच त्या शेतकऱ्याच्याकडे लक्ष नाही. इथून आता जर वेगळं राजकीय उदासीनता म्हणून तुम्ही तर सध्या सत्ता तुमची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे आणि सर्वात जास्त सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाची झालेली आहे आपल्या इकडं, आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे जो विदर्भाचा अनुशेष असेल किंवा अशा प्रश्नावर आता सध्या तरी काय म्हणजे सध्या भूमिका घेत आहे तुमच्याकडं पक्षावतीने किंवा तुम्ही काय मांडता येते भूमिका? मी एकच मागणी करणार आहे पक्षाकडे, शेतकऱ्यांच्या इकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. नदी प्रकल्प जोड जे प्रकल्प आहे, पाणी कसं थांबवता येईल, शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल. आज जवळपास 10 वर्षापासून विदर्भात पीक नाही, पीक पाणी नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शिक्षणासाठी पैसा नाही, मुलीच्या लग्नासाठी पैसा नाही, कुठून पैसे उभे करणार. आज जर 100 रुपये जर शेतीला लावले तर 99 रुपये याची शाश्वती नाही शेतकऱ्यांची. आज कोणता शेतकऱ्यांना विमा भेटत नाही. आजची परिस्थिती इतकी खराब परिस्थिती आहे शेतकऱ्याची. मागच्या वर्षी जर पाहिलं तर मुंगापासून पाऊस सुरू होता तर गहू निघाले उन्हाळ्यात, गहू सुद्धा खराब झाले. पण तिच्यावर कोणता अधिकारी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि पंचनामे इकडे होत नाही आपल्या इकडे ताबडतोब. त्याच्याकडे लक्ष राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ज्या ठिकाणचा आमदार असेल त्या आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा मी पक्षावर टीका करणार नाही, पण त्या आमदार पक्षाचा असो, कोण्या पक्षाचा असो, खासदार असो का पंचायत समितीचा सभापती असो, हे त्यांचं काम आहे की या मतदारसंघात या गावात सर्वे झाला नाही त्या ठिकाणी तहसीलदाराला फोन करायला पाहिजे, SDOला फोन करायला पाहिजे, कलेक्टरला फोन करायला पाहिजे. कोविडमध्ये मी आपले ज्या मॅडम होत्या, कलेक्टर मॅडम, त्यांना मी असंच एक रात्री माहीत झालं, 9:30 वाजता माहिती झाली मला की एक आपल्या त्या मयतमध्ये, बुलढाण्याच्या मयतमध्ये एक मनुष्य तिथला या गावात आला. तर मी मॅडमला रात्री 10:30 वाजता फोन लावला. तर मॅडमने 10:30 वाजता SDOला फोन लावून ताबडतोब म्हणजे 11, 11:15 वाजता तो मनुष्य उचलला. त्याची टेस्ट झाली. तुम्ही असं जर काम केलं तर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे जाऊ शकतो. पण आज कसं झालं, माझा स्वार्थ झाला, बस झालं. योजना भेटली, एखादी कोणती स्कीम मिळाली, तेवढं बस झालं, त्याच्यावर मी समाधानी मानतो. आज आपल्या भागात अशी परिस्थिती, सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जे म्हणताय की अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं, तर जे आमदार खासदार सध्या जे चालू आहे आपल्या इथं, अधिकाऱ्यांवर नाराजी किंवा अधिकाऱ्याच्या बदल्या करून घेणे किंवा अधिकाऱ्यांवर नाराजी जाहीर व्यक्त करणे, त्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे तुमचं नेमकं आहे काय याच्यामध्ये? एक तर काय, राज्यकर्ते जे आहे त्यांचाच त्यांच्यावर विश्वास नाही राहत. अधिकाऱ्यांच्या ह्याच्यात मग्न असतात कामात, त्यांच्या गाड्यावळीत अधिकारी भ्रष्टाचारात मग्न असतात. मग तो मोठा अधिकारी असो का लहान साधा कर्मचारी असो. आज जर सगळ्या राज्यकर्ते मिळून जर आपण व्यवस्थित जर त्याचं प्लॅनिंग केलं, आज तुम्ही बाकीच्या ठिकाणी पहा, बाकीच्या जिल्ह्यात पहा, साधं तुम्ही नांदेड जिल्ह्यात पहा, नांदेड जिल्ह्याचे अधिकारी पहा. मी पूर्ण महाराष्ट्रात फिरत असतो. नांदेड जिल्ह्याचे अधिकारी पहा, पाण्याचं इतकं पद्धतशीर नियोजन आहे, एकदम व्यवस्थित नियोजन. पुणे जिल्ह्यात जासाल तुम्ही, सातारा जिल्ह्यात जाऊन पहा, एकदम व्यवस्थित नियोजन आहे पाण्याचं. शेतीचं नियोजन एकदम त्या ठिकाणी कसा पटवारी पोहोचू शकत नाही हा तिथं खासदार नाही, आमदार नाही, खासदार सुद्धा पाहतो. एखाद्या साधारण कार्यकर्त्यानं जर पवार साहेबांना फोन लावला की साहेब आमच्या इथं पटवारी येत नाही, तर त्याची दखल सुद्धा घेतली जातं.
आणि त्या ठिकाणच्या पंचायत समितीचा जो सदस्य असेल त्याला आयुष्यातही तिकीट दिलं जातं. त्यातून आपली भ्रष्टाचार वाढलेलाच वाटतो तुम्हाला अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार चालू आहे सध्या. पहा खामगावात काय प्रकरण चालू आहे भ्रष्टाचाराचं. तहसीलदार प्रकरण पहा, ते चोपडे पटवारी आहे त्यांचं प्रकरण पहा, पकडले पोलीस बुलढाण्यात बुलढाण्यात ते प्रकरण पहा. एक माझंच सांगतो मी, कृषी विभागात मी मुसळीचं प्रकरण टाकलं. माझे 2 प्रकरण आहेत मुसळीचे अनुदानासाठी. पूर्ण जिल्ह्याचे प्रकरण मंजूर झाले, माझे 2 प्रकरण मंजूर नाही झाले. आता याच्यात म्हणजे मागच्या वर्षीचा विषय, या वर्षीचा आणि मागच्या वर्षीचा विषय, तर त्याच्यात सगळ्यांना अनुदान आलं. आज माझं आता अनुदान येईल, पण कसं आज मी आमचं शासन आहे म्हणून ते अनुदान भेटेल. आज माझ्याजवळ आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सामान्य शेतकऱ्यांचं काय? तुम्ही आज जो शेतकरी कमवू शकत नाही त्याचं काय? राजकीय वजन असताना एवढं त्रास आहे तर बाकी सामान्य शेतकऱ्यांचं काय होतं? तर सामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती जरा खूप वाईट आहे. तो कोणालाच काही सांगू शकत नाही. अधिकारी आला, अधिकाऱ्याशी येऊ शकत बोलू शकत नाही, तो आत येऊ देत नाही. साधा बँकेत जर गेला तर बँकेत स्वतःचे पैसे बँकेत भेटत नाही. तो बँकेत गेला तर बँकेत अधिकारी सरळ बोलत नाही. म्हणजे आज इतकी खराब परिस्थिती शेतकऱ्याची आहे. आणि त्यात साधारण शेतकऱ्याला म्हणजे वादीच कोणी नाही राहत. सध्याच्या सध्या जो विकास झालाय आपल्या मतदारसंघामध्ये 5 वर्षात 10 वर्षात तुम्ही त्या समाधानी आहे का? तुम्ही विकास पाहून, विकास काम पाहून सध्याचं नाही, विकास पाहून समाधान जे काही आश्वासन दिले होते ते पूर्ण होत नाही आहेत. नाही. मोदी साहेबांनी आश्वासन भरपूर दिले होते आपल्याला. त्यानंतर जे काही आमदार असतील, आमदारांनी जे सध्याचे आमदार आहेत त्यांच्या कामाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला आमदारांनी जो विकास केला, केंद्रातून विकास झाला आपल्या इथं, रस्त्याचा जो विकास झाला तो जातो शेतकऱ्या. जो आज देशाचा जो कणा आहे तो आहे शेतकरी. त्याच्यानंतर तुमचा युवक जो आज शिक्षण घेऊन बसला तो रोजगार, त्यांना रोजगार नाही, त्यांना त्यांची संधी दाखवायसाठी स्टँड नाही कुठं, तर त्याच्यासाठी मी समाधान. त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या शासनाची हे चूक आहे, त्यांचं लक्ष तिकडं. आज आपल्या नोकऱ्या गेल्या, एका कंपनीच्या 20-20 लाख BSNLचे कर्मचारी किती घरी गेले? 26,000 कंपन्या, 26 कंपन्या कधी बुकिंग काढल्या जातात सार्वजनिक क्षेत्रात. तुम्ही रेल्वे विक्री काढली, त्याच्यापेक्षा मोठा आहात, त्याच्यापेक्षा काय म्हणायला पाहिजे आपण? आज म्हणजे विमानतळ तुम्ही देऊन राहिले, तर सर्वसाधारण आज आपला देश हा 70% सर्वसाधारण लोक आहेत. त्यांची परिस्थिती आज विमानात जाण्याची नाही. पण एखाद्याची इच्छा झाली प्रायव्हेटमध्ये जर जायचं असलं, विमानात जायचं असलं, तर त्या सर्वसाधारण माणसाने कसं जायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे? रेल्वे तुम्ही उद्या चालून रेल्वे स्टेशन घेणार आहे, रेल्वे तुम्ही प्रायव्हेट घेणार आहे, तर असं करता करता म्हणजे आज तुम्ही पूर्ण भारत देशच विक्री काढण्यासारखं झालं. आज मी जास्त मोठा घास लहान कोणी घ्यायला नाही पाहिजे, पण आज सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे. दुसरं असं मी एक मीडियासाठी बोलू, तुम्हाला वाईट नाही वाटत पाहिजे. आज मीडियानं जे खरी परिस्थिती आहे ते खरी परिस्थिती दाखवायला पाहिजे. आज TV चालू झाला, मागच्या महिन्यात TV चालू झाला की कोरोनाचे पेशंट असो, म्हणजे TVच्या बातम्या पहा का नाही पहा हे वाटत होतं. आज जर TV चालू केला तर सुशांत सिंगच्या दुसरी कोणतीच बातमी येत नाही. इकडे शेतकरी बोलून राहिला, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे, त्याची पिकं खराब झाली, त्याच्या मालाला भाव नाही, रोजगारासाठी तरुण घरी बसला आहे, ज्यांच्या घरात कामधंदा नाही, ज्यांच्या घरात काही शेती नाही, उत्पन्न नाही, त्यांच्या घरात खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, त्याची इकडे मीडिया लक्ष देत नाही. रेशनचे गहू आज खामगाव शहरात ग्रामीण भागात पाणी फुकट भेटते, रेशन भेटते, लाईन नैसर्गिक व्यवस्था तर तो आकडा टाकून पण लाईन चालू करेल. आज शहरातली परिस्थिती तशी नाही. शहरात घराच्या बाहेर पाय टाकला म्हणजे पैसे खिशात पाहिजे, ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही, लाईन फुकाची नाही भेटत शहरात. तर त्याकडे मीडियाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. सुशांत सिंग प्रकरण हे काय न्यायपालिका त्याच्याकडे लक्ष देईल, त्याच्याकडे तर आता तुम्ही CBIची मंडळी पाठवली,
त्याच्यात काय निघून राहिलं, काहीच निघून नाही राहिलं. फालतू फालतू चर्चा करत काही अर्थ नाही, माझं असं एक मत. एकूण आरक्षणाबाबत आपलं मत काय आहे पाटील? आपण जे आरक्षणाची सध्या परिस्थिती पाहता येते की मराठा आरक्षणासाठी मोर्ची किंवा इतरसाठी तर धनगर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आरक्षण कोर्टामध्ये पडलेलं आहे, मुस्लिम आरक्षणासाठी आता सध्या आपली मागणी केली आहे, मुस्लिमांनी आता आपल्या भेटीवरून निवेदन दिले. त्या बाबतीत एकदम माझं एक वैयक्तिक मत सांगतो. आरक्षणा बाबतीत जर पाहिलं, मी आरक्षणाला विरोध करणार नाही, पण ज्या समाजाला आरक्षण भेटत नाही त्या समाजात सुद्धा गरीब कुटुंब आहे, त्यांची खाण्याची व्यवस्था नाही पण त्यांना आरक्षण नाही. ज्या समाजाला आरक्षण आहे त्यात काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्या घरात पैसा मावत नाही, राज्यकर्ते आहेत. आज मोठमोठे ज्या घरात मेडिकल ऑफिसर आहेत, मोठमोठे कलेक्टरसारखे लोक आहेत, क्लास 1 ऑफिसर लोक आहेत, पण त्यांना सुद्धा त्यांच्या घरात ते आरक्षणाचा ते लाभ घेतात. एक उदाहरण दिलं मी. आज जर मराठा समाजाचा विषय घेतला का मुस्लिम समाजाचा विषय घेतला तर तुमच्या मारवाडी समाजाचा विषय घेतला तर त्यांना आज आरक्षण असं नाही की मराठा समाजात गरीब लोक नाही. स्वर्गीय विलासराव देशमुखांनी स्वर्गीय मुंडे साहेबांना सांगितलं होतं की मुंडे साहेब तुम्हाला आम्हाला आरक्षण कशाला पाहिजे. त्याची क्लिप मी पाहिली. त्या क्लिपवर खरंच त्याने म्हणजे कसं आहे, प्रत्येक पक्षाने, पक्ष कोणता असो, प्रत्येक पक्षाने या विषयावर विचारमंथन करायला पाहिजे. तिथं जात कोणती असो, समाज कोणता असो, ज्याची उत्पन्न ज्याचं उत्पन्न कमी असेल त्याला आरक्षणाचा लाभ देण्यात, आर्थिक निकषावर त्यांना लाभ द्यायला पाहिजे. दुसरं असं राजकीय जे आरक्षण आहे, मी म्हणतो राजकीय आरक्षण द्या तुम्ही, पण ज्या ठिकाणी महिला आरक्षण आहे, ज्या ठिकाणी पुरुषाला जे आरक्षण म्हणून सभापती दिल्या जाते त्याच्या मागं तुमचं शिक्षणाचं हे पाहिजे, अट असणं आवश्यक आहे. नाहीतर 4थ्या वर्गाचा माणूस शिकलेला आहे, एखादा आमका बहादूर माणूस आहे, त्याला काहीच येत नाही, आणि तो जर त्या सभापती या खुर्चीवर बसत असेल, जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसत असेल, तर मी तर म्हणतो त्या खुर्चीचा अपमान आहे. त्याची जे परिस्थिती असते तो साधारण एकदम गरीब कुटुंबातून आलेला असं मनुष्य असते. त्याला काही त्या पंचायत समितीशी, जिल्हा परिषदशी काही घेणं देणं नसतं. मी असे बरेचशी उदाहरणं पाहिले. तो जिल्हा परिषदचा शिव, पंचायत समितीचा BDO, ग्रामपंचायतचा ग्राम सचिव त्याचा इतका फायदा घेतो की त्या खुर्चीवर बसलेला जो मनुष्य म्हणा का महिला असते, त्या महिलांना काहीच समजत नाही. त्याचा इतका फायदा होतो आणि त्यातून इतका भ्रष्टाचार बोगळला जातो. शेवटी बदनाम तो पक्ष होतो, तो माणूस होतो. म्हणून मी पवार साहेबांना एकच सांगणार आहे, आता या मीटिंगमध्ये पक्षाची ज्यावेळेस मीटिंग होईल त्यावेळेस साहेबांना एकच विनंती करणार आहे की आदरणीय पवार साहेब, तुम्ही हे शासनाचं जे आरक्षण लागू केलं, जिल्हा परिषद आरक्षण आहे, निवडणुकीमध्ये जे आरक्षण घेतलं त्याच्यासोबत तुम्ही एक अट टाका, शिक्षणाची अट टाकली गेली पाहिजे, तरच त्या खुर्चीला मान आहे, नाही त्या खुर्चीचा अपमान आहे. मी असं एक समजतो. तुमच्या घरामध्ये जे पार्श्वभूमी आहे, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, तर तुमच्या आजोबाचे कृष्णराव पाटील त्यांच्याबद्दल काय आहे माहिती? म्हणजे एकदम कृष्णरावबद्दल त्यांची कार्यकाळ कसा राहिला? त्यावेळेस जिल्ह्यातून एक लोकल बोर्ड असायचं, लोकल बोर्डाचे सदस्य होते. आणि दुसरा असा विषय, त्यावेळेस आपले पंजाबराव देशमुख होते. पंजाबराव देशमुखांना सुद्धा त्यांनी लंडनला जाण्यासाठी निधी दिला होता शिक्षणासाठी. आपलं जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय कमलाचं, त्या रुग्णालय बांधकामासाठी सुद्धा निधी दिलेला आहे. अगदी परतवाड्याला आमची आतेवरती माधवराव पटेल खासदार होते. आत्याला त्यावेळेस डिलिव्हरीसाठी देण्यासाठी बैलगाडी मेला गेली. त्यावेळेस योजना म्हणजे आपल्या हे नव्हत्या, सुविधा नव्हत्या, सुविधा नव्हत्या, वाहन होते. त्या रस्त्यातच त्या बैलगाडीतच वारल्या. खासदाराची पत्नी जर बैलगाडीत वारली त्यावेळेस परतवाड्यात मोठा दवाखाना आजोबांनी सुद्धा तिथं बांधून दिलेला आहे. त्यावेळेस माझे आजोबा जहागीरदार होते. जवळपास 3-3.5 हजार
एकर शेती, आजही आमच्या कुटुंबात जवळपास 1000 एकर शेती आहे आमच्या कुटुंबात. की त्या धर्तीवर, त्यांच्या धर्तीवर माझे वडील चालले. वडील समाजकार्य वडील समाजकार्यात गेले. राजकारण वडिलांनी हळूहळू करता करता राजकारणात गेले. राजकारणात त्यांनी बरेचसे पदं भोगले. पाटील स्वर्गीय भैयाभाऊ पाटील त्यांनी 9-10 वर्ष पंचायत समिती सभापती पण भोगलं. त्याच्या अगोदर ग्रामपंचायतचे सरपंच 10 वर्ष कंटिन्यू होते. 10 वर्ष ते जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा बँकेचे संचालक होते. खरेदी विक्री संघावर होते. म्हणजे असे बरेचसे त्यांनी पदं भोगले. आपली सहकार क्षेत्रामध्ये चांगली पकड असते. सहकार क्षेत्रामध्ये कृषी उत्पादन संचालक पद, ते बँकेचे संचालक, जिल्हा बँकेचे. तर तुमचं इतर नेत्याची इतर पक्ष नेत्याची जी आपल्या अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यामध्ये झालं, तर त्याचा अनुभव कसा आला तुम्हाला? मी सहकार, सगळ्यात पहिली निवडणूक म्हणजे माझी सहकाराची, बाजार सहकाराची माहिती घेतली मी. त्यावेळेस मी सुरुवात ही खामगाव तालुक्यापासून केली सहकाराची. त्या सहकारात काम करत असताना मी निवडणूक भाजपसोबत स्वर्गीय भाऊसाहेब खोडकर होते, त्यांच्या पॅनलसोबत आम्ही राष्ट्रवादीची मंडळी सोबत राहून बाजार समिती निवडणूक लढवली, खरेदी विक्रीची निवडणूक लढवली. तर स्वर्गीय भाऊसाहेबांची जे काम करायची पद्धत होती, ती पद्धत एकदम चांगली पद्धत होती. त्यांच्यासोबत मी राहिलो, त्यामुळे त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. सुखदुःखात ते नेहमी आमच्यासोबत राहिले. काही घटना घडली असेल, ताबडतोब त्यांना माहीत झालं तर ताबडतोब बोरीगडवाला फोन करून चौकशी करायची. दुसरं, अकोला जिल्ह्यात अकोल्याचे खासदार माननीय श्री आपले संजय भाऊ धोत्रे आहेत. ते बिहारी महामंडळामध्ये संचालक आहेत. ते नातेवाईक जरी असले पण त्यांचे माझे संबंध बिहारी महामंडळाचे निवडणुकीपासून संबंध होते. त्यांनी बिहारी महामंडळामध्ये बरेचसे कामं केले. फोन आता यावेळेस राष्ट्रपतीचे भवनमध्ये ते उपस्थित असताना मी फोन लावला त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. तर तिथं मला फोन घेतला गेला. मग राष्ट्रपती भवनमध्ये जर तिथं फोन घेतला जाते, तो कार्य म्हणजे तो नेता कसा, पक्षाचा नेता कसा असेल, विरोधी पक्षाचा नेता असल्यावर तर तो नेता कसा असावा. म्हणजे आज बियाणे महामंडळामध्ये जर काही झालं, कोणी शेतकऱ्याला सीड प्लॉट लागले, तर कोणताही शेतकरी धडकन फोन करून बियाणे महामंडळामध्ये फोन लावून सीड प्लॉट घेऊ शकतो. साहेब, खासदार साहेब कोणी म्हणणार नाही, संजय भाऊ हे आमचं असंच आहे, ताबडतोब खासदार साहेबचे काम करून घेतील. तिसरे रणजित पाटील होते. रणजित पाटील नेहमी त्यांचा संबंध, मला संबंध, नातेवाईक जरी असले पण त्यांचा मला संबंध एक डॉक्टरपासून संबंध त्यांचा. नंतर ते आमदार झाले, मंत्री झाले. पण मंत्री असल्यावर सुद्धा त्यांनी हे सुद्धा पाहिलं की आपले विरोधी पक्षाचे कामं हे लोक आहेत, यांच्यासोबत आपण यांचे कामं केले नाही पाहिजे, हा त्यांनी कधीच विचार आणला नाही. एवढे मोठे मंत्री असल्यानंतर फोन केला, दादा माझं हे काम आहे असं असं, बरं हो पाठवून त्यांनी करून देतो. बरं PL सांगायचे हे करून घे. पश्चिम महाराष्ट्रात गेले, कोणी नातेवाईकाला, मराठवाड्यात गेले, एखाद्या नातेवाईकाचा जर फोन आला किंवा तुमचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांना माझे काम सांगा, तर ते जर आपण जर सांगितलं त्यांना किंवा तुम्ही डायरेक्ट जा त्यांच्याजवळ, माझं नाव सांगा, तर तिथे तिथं नांदेडमध्ये जावं का तिकडे कोल्हापूरमध्ये जाऊ, ताबडतोब ते काम करून देतो. म्हणजे पक्षाचा काही विषय असा नव्हता. तिसरं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस मला एक धमकीपत्र आलं होतं की 1 लाख रुपये या ठिकाणी आणून ठेवा, नाही तर आम्ही तुमचा खून करू. तर त्यांना ते माहिती पडलं होतं. तर पवारसाहेब मुख्यमंत्री त्यावेळेस अकोलीच्या सभेत स्वर्गीय आपले आदरणीय बाळासाहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला सभेत की अशाच्या कार्यकर्त्याला, माझ्या कार्यकर्त्याला धमकीपत्र आलं. तर त्यावेळेस मुख्यमंत्री पवारसाहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस त्याची दखल घेतली. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून, म्हणजे फोन करून सुद्धा सांगितलं. तर असे कार्यकर्ते बाळासाहेबांनी त्यावेळेस कोणता परिचय नसताना माझ्या बोरीगडगावला येऊन तिथून प्रचाराची सुरुवात केली. तिथं बोरीगडगावात मी पक्षाला नसताना सुद्धा बोरीगडगावपासून नारळ करून तिथून प्रचाराची सुरुवात झाली.
मग अशा नेत्यांसोबत मी काम केलं म्हणून मला असं काहीच म्हणजे वाईट वाटत नाही की जो माणूस अर्ध्या रात्री फोन उचलतो, जो माणूस आपल्यासाठी पक्ष सोडून काम करतो, त्या माणसासोबत काम करणं पाहिजे असं वाईट वाटत नाही. युवती रावसाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य, प्रदेश कार्यकारी सदस्य, त्यांनी मनसोक्त चर्चा आपल्यासोबत केली. यापुढे त्यांच्या भावी वाटचालीला आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद पाटील.